पाहतोय पुढील सामना साई स्पोर्ट्स विरुद्ध रुद्र 11. सलामी फलंदाज आपण पाहतोय अतुल भोसले आणि निलेश पाचुपते, दोघेही तडाखेबाज फलंदाज आणि तितकाच चांगला गोलंदाज अक्षय बोत्रे पॉवर प्लेची ओव्हर हाताळताना. अक्षय बोत्रे याच्या खांद्यावर ही जबाबदारी राहील रुद्र 11ची, तसेच अतुल भोसलेच्या खांद्यावर जबाबदारी राहील साई स्पोर्ट्सची. अतुल साबळे माफ करा. एबी लकी अर्थात अक्षय गेल्या दोन्ही सामन्यामध्ये सातत्याने चांगलं प्रदर्शन या खेळाडूकडनं पाहिले जात आहे आणि नक्कीच प्रत्येक प्रत्यक्षाला तीच अपेक्षा असेल की तिसऱ्या सामन्यात देखील तेच सातत्य आपल्याला इथे पाहायला मिळेल आणि त्या अपेक्षेने इथे प्रत्येक प्रेक्षक पाहतोय. पाहूया आता पुढचा चेंडू अक्षय याचा काय टप्पा असेल, काय खेळी त्याने डोक्यात आखली आणि तीच खेळी पिच वरती उतरते का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून. नक्कीच पुरेपूर प्लॅनिंगने सर्व उतरलेत, कारण ही मॅच जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न राहील. कारण प्रत्येक मॅच ही तुमच्या पुढच्या यशाची पायरी ठरणार आहे. पहिला चेंडू या सामन्याचा अक्षय बोत्रे, सामना करेल तो अतुल साबळे. स्ट्रेट ड्राइव्ह, बॅट खाली होता बॉल आणि जातोय सीमा रेषे पार. मॅचची सुरुवात केली आहे षटकाराने आणि अतुलने सांगितले की मी या मॅचची गती कशी वाढवणार आहे, त्यांनी कसा या मॅचला मी पुढे घेऊन जाणार आहे. चांगली चुरशीची लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. अक्षय बोत्रे देखील तितका चांगला खेळाडू आहे, तो देखील पुढचा बॉल कशा रीतीने हाताळतोय ते आपल्याला पाहायला लागेल आणि पुन्हा एकदा अतुल त्या बॉलचा समाचार घेईल का हे आपल्याला बघायला मिळेल. ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे त्या पद्धतीने सांगून दिलंय माझा खेळ अग्रेसिव्ह असणार आहे. अक्षय याचा पुन्हा दुसरा एकदा. चेंडू, चांगला चेंडू, चांगला टप्पा आणि तितकाच चांगला सन्मान इथे मिळालेला आहे त्या चेंडूला. नक्की ज्या अर्थी अतुल स्टार्ट घेतोय असं वाटतंय प्रत्येक चेंडू त्याला बाहेरच मारायचा आहे, परंतु चांगला सन्मान त्याने चांगल्या चेंडूला इथे देताना बघितला आपण आणि हीच एका चांगल्या खेळाडूची निशाणी. तसंच अक्षयाचा सुंदर असा बॉल तो आपल्याला म्हणा. पुढील चेंडू अक्षयाचा, हो स्कूप मारण्याचा प्रयत्न, परंतु जोरदार अपील होते आहे. पंच फेटाळून लावताय ती अपील, परंतु सुंदर चेंडू. पहिल्या बॉलवर षटकार खाल्ल्यानंतर अक्षय याने त्याच्या अनुभवाचा वापर करून अतुलला दोन्ही पुढचे चेंडू उभं केलंय. सर अतुलचा स्टान्स पूर्ण हेच आहे की तो मारणारच आहे, परंतु तो मारायच्या तयारीत असताना देखील अक्षय त्याला हिट करायला देत नाहीये. अक्षयाचा पुढचा चेंडू, हे बघा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉलची गती इतकी होती की अतुलला बीट केले त्या बॉलच्या गतीने. अतुलला लागलेला दिसतोय चेंडू. पंचांनी बघावं. नक्कीच पंचांना निवेदन असेल की त्यांनी पाहावं नक्की खेळाडूला दुखापत तर झालेली नाहीये. तर विशाल, तत्पूर्वी एक प्रश्न, या आधीचा चेंडू स्कूप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, नक्की या पद्धतीच्या पिचवरती आपण फार कमी असे रचनात्मक शॉट खेळताना पाहतो. या रचनात्मक शॉटचा तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने नक्की किती महत्त्व आहे? महत्त्व असं नाही, परंतु अतुलला त्याच्यावरती विश्वास आहे, कारण मागे आपण जर पाहिले तर आउटफील्ड आणि बाउंड्री जवळ आहे आणि आउटफील्ड फास्ट आहे पाठी. त्याचा तोच प्रयत्न होता की थोडा 30 यार्डच्या बाहेर उचलून जर गेला मागे बॉल तर ती बाउंड्री त्याला मिळू शकते. परंतु ज्या अर्थी अक्षय बॉलिंग करतोय, मला असं वाटतंय की त्याने स्ट्रेट खेळणं खूप गरजेचं आहे अतुलने, कारण की त्याच्यावरती त्याचा संघ निर्भर करतो आणि जर असं करताना एज लागून जर त्याचा कॅच जातोय तर ते खूप संघासाठी महागात पडू शकतं. नक्की जर आडव्या समोरच्या बॅटने जर चांगली धावा येत आहे तर अशा रचनात्मक स्पॉटवरती कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं या पिचवरती थोडंसं अवघड जाईल. पण नक्कीच काळाची गरज असेल तर ती रिस्क देखील संघाला तितकीच महत्त्वाची असते. हे सांगताना अतुल, आता पाहूया पुन्हा एबी लकी काय पुढचा चेंडू घेऊन येणार आहे. लाईट्स हळूहळू चालू होत आहेत, वातावरण थोडं थोडं बनतंय आणि अजून ते उजळून निघेल संपूर्ण लाईट लागल्यावरती. पाहूया पुढचा चेंडू अक्षय याचा, सुंदर असा तडगोला चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय दणदणीत दणदणीत षटकार. डीजे अद्वैत
असताना कुठेतरी चुकतोय लेंथ आणि त्याचा समाचार घेताना अतुल चांगली वाट बघून अतुल इथे शॉट खेळत आहे आपल्याला पाहते. आणि हे मी सांगायला विसरलो की हे दोन्ही समालोचक जे आपले आहेत भरत जाधव सर आणि श्रीकांत साबळे सर यांच्या मधला हा सामना आहे. आपण पाहतोय भरत जाधव सर कीपिंग करताना, तरी श्रीकांत साबळे त्यांच्या डगआउट मध्ये बसलेले आहेत. नक्कीच ते देखील आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. अक्षय याचा पुढील चेंडू पाहूयात काय करणार. अतुल समाचार घेणार की अक्षय. सुंदर असा शॉट, सेम पद्धतीचा चेंडू, सेम पद्धतीचा समाचार, तिथेच मारतोय षटकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावा, 3 षटकार. DJ अद्वैत. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाते 18. सुरुवात चांगली झाली होती गोलंदाजी मार्कवरती, त्यानंतर फलंदाजांनी आपला गिअर शिफ्ट केला आणि चांगल्या मोठ्या फटक्याने एक सन्मानजनक स्कोअर पहिल्या षटकामध्ये 18 धावा, एक चांगला स्कोअर आता उभा राहिलाय. पाहूया दुसरं षटक आता खेळाचा रंग कशा पद्धतीने बदलणार आहे. आता स्ट्राईकवर आहे तो निलेश पाचुपते. त्याच्या चौफेर खेळासाठी तो जाणला जातो आणि त्याची ऑफसाईड खूपच सुंदर आहे. त्यामुळे जो प्लान आहे सर्व गोलंदाजांचा आउटसाइड द ऑफ स्टंपचा, तो निलेशच्या बाबतीत तितका चांगला साबित नाही होऊ शकत. पाहूयात आपण निलेश कसा समाचार घेईल. पहिला चेंडू सचिन याचा आणि सुंदर असा चढकल चेंडू, कॅच होती, चांगला फॉलो थ्रू, परंतु इतका जोरात चेंडू मारला होता की तो हातातून सटकला म्हणता येणार नाही, पण तो बाहेर गेला. नक्कीच बॉल अँड कॉट, फार कमी वेळा असा हा बॉल आहे ना हातात बसतो. प्रयत्न चांगला होता आणि नक्कीच या प्रयत्नांमुळे धावसंख्या नक्कीच इथे अंकुश लागलेला आहे. डॉट बॉल काढण्यामध्ये इथे यश आलेलं आहे. पाहूया पुढचा बॉल नक्की काय टप्पा असणार आहे. हेच मी बोलतो, कारण की तो तिकडे चांगला खेळतो आणि तिथे त्यांनी प्लेयर देखील लावलाय. सर्वांना त्याचा अनुभव आहे आणि सचिन याची चांगली गोलंदाजी 2 धावा घेण्यापासून मात्र रोखू शकलेले नाहीये तिथे. आणि या 2 धावसंख्यांनी टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते ते 20 धावांवर. तसेच या गावचे जावई अमित कदम दादा यांचं देखील इथे आम्ही स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो की तुम्ही इथे उपस्थित राहिलात. पुढील चेंडू सचिन याचा निलेश पाचुपते याच्यासाठी आणि मारण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल धावेसाठी जातोय का, तर शशी काकांच्या वरून तो बॉल जातोय. थोडाफार त्यांनी चांगला प्रयत्न केला फिल्डिंगचा, तितक्या 2 धावांचा प्रयत्न आणि तो सफल होतोय. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि तितकेच चांगली गोलंदाजी सर सचिन करतोय. तुम्हाला काय म्हणायचंय. एक सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरून देखील आणि फलंदाजी मार्कवरून चांगला टप्पा, सन्मान. थोडासा टप्पा चुकला तेव्हा चान्स घ्यायचा. यावेळी उडवण्याचा प्रयत्न होता अक्षयच्या हातून, तर असे जेल सुटणे सोपं नाही आणि त्याने कॅच घेतलाय आणि सलामीचा फलंदाज निलेश बाद होतोय. सचिन याला मिळतंय त्याच्या चांगल्या लाईन लेनचं फळ, त्याला मिळतंय त्याची पहिली विकेट या सामन्यातली. तर मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस अमित कदम, त्यांच्या बोलण्यातून नक्कीच अनेक लहान मुलं घडत आहेत. कशा पद्धतीने माणसानं बोललं पाहिजे, कशा पद्धतीने माणसं जपली पाहिजे, हे शिकवणारा माणूस अमित कदम यांचं मंचांवरती स्वागत, वेलकम, सहर्ष स्वागत. पुढील फलंदाज अक्षय सपकाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत मिडल ग्राउंड वरती. त्यांना देखील चांगले फटके खेळण्यासाठी ओळखलं जातं, परंतु सचिनने आतापर्यंत दाखवून दिले की तो कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पुढील चेंडू सचिन याचा अक्षयसाठी जोरात अडकवण्याचा प्रयत्न, स्ट्रेट होता, कॅचवर येण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग इथे, बॉल वरून गेला असता परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. सगळंच या बॉल मध्ये होता. चांगला चेंडू, चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकासाठी जरूर टाळ्या व्हायला पाहिजेत. जर बॉल वरून गेला असता तर तो चौकार होता, परंतु आपल्या संघासाठी 3 धावा त्याने वाचवलेल्या आहेत. अतुल पुन्हा एकदा स्ट्राईकवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु असफल. पंचांकडे लक्ष राहील परंतु नाही.
एक चांगल्या रिव्हर- पद्धतीचा खेळ सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळतंय. चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावांवर 23 या आकड्यावर. तर मंचांवरती ठाणे स्पार्टन्स या टीमचे सर्व खेळाडू उपस्थित झाले आहेत. मंचांवरती पाहुण्यांची मांदियाळी होते तेव्हा एक वेगळंच आनंद इथं पाहायला मिळतो. थोड्याच वेळामध्ये आपण एक प्रेक्षणीय सामना पाहणार आहोत आणि त्या सामन्यासाठी खेळाडू सज्ज आहेत. चला तिसरं षटक. श्रीतेश घेऊन येतो पुढचं षटक. पहिला चेंडू त्याच्या षटकातील सामना करेल तो अक्षय. पुन्हा एकदा मारण्याचा फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. तिथे खेळाडू आहे त्याच्यापर्यंत बॉल पोहोचपर्यंत एक धाव मात्र रोखू शकलेली नाहीत. या एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या धावांवर. सुंदर अशी गोलंदाजी, कारण अक्षयला पण थांबवणं सोपं नाहीये, परंतु चांगली लाईन लेंथ असेल तर तुम्ही कोणत्याही फलंदाजाला थांबवू शकता. अतुलला थांबवण्यात यश येईल का? अतुल नॉन स्ट्राईक एंडला खूप वेळ झाला आहे सर, शांत आहे. एक चांगली गोलंदाजीची वचक आतापर्यंत इथे पाहायला मिळाली आहे. श्रीतेश याचा पुढचा चेंडू पाहूया. अतुल कसा असेल टप्पा. चांगला टप्पा आणि चांगला फ्लिक केलाय त्याने. तिकडे जातोय का सीमारेषेच्या जवळ चेंडू आणि जातोय 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 गेलाय. चौकार. नजाकत भरा शॉट. अतुल बॉलला बॅटने पप्पी घेतली सर. नक्कीच ताकदीपेक्षा युक्ती महत्वाची आहे हे सांगणारा हाताचा चेंडू आणि या पप्पीचं रूपांतर 4 धावेत झाले. पप्पी या शब्दाचा उल्लेख केल्यानंतर तिकडून आमचे श्रीकांत साबळे सर तिकडून आम्हाला हात दाखवत आहेत. सरांचं लक्ष या शब्दांवरती आहे. आम्हाला अचूक समालोचन करण्यासाठी ते नेहमी प्रेरित करत असतात. पुढील चेंडू ऑफ साइडला खेळलेला चेंडू. तिकडे प्लेयर आहे, अडवू शकतोय का? चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकले, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळेल. मगाशी रनिंग बिटवीन द विकेट पहा, 3 धावा इथे घेतल्या आहेत, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल. मैदान थोडं वर खाली असल्यामुळे बॉल पडल्यानंतर इकडे तिकडे जातो तेवढं आपण समजू शकतो, पण तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट सर. आतापर्यंत श्रेयसचा बोलबाला राहिलाय. चांगला टप्पा त्याने टाकलेला आहे, त्याच्यामुळे मोठा फटका आतापर्यंत मारण्यामध्ये फलंदाजाला यश आलेलं नाहीये. पाहूया पुढचा चेंडू श्रेयांशाचा. श्रीतेश यांचा माफी असावी. पुढचा चेंडू. अक्षयने पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगली फिल्डिंग, एकच धाव त्याला मिळते. चांगली लाईन लेंथ करतोय श्रीतेश. श्रीतेशकडे लक्ष होतं सगळ्यांचं. हे तरुण खेळाडू या मैदानावर आपलं भविष्य बनवताना आपल्याला दिसत आहेत. चांगली लाईन लेंथ सर. दोन्ही मातब्बर खेळाडूंना त्याने थांबवण्यात त्याला यश मिळतंय. दोघांना फटकेबाजी करून देत नाहीये तो. अतुलला थांबवलंय, अक्षयला थांबवलंय. दोघे मारण्याचा प्रयत्न करतायत तरी देखील चांगली लाईन लेंथ मिळेल. आणि पुढील चेंडू हे बघा, मी बनत होतो फुल टॉस, लोअर फुल टॉस चेंडू गेला आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. लाईन लेंथ जी टाकत होता ती खूप चांगली होती. एक चेंडू असा येतोच ओव्हरचा. ह्या दोन्ही फलंदाजांना माहिती आणि तो यांना भेटला लोअर फुल टॉस आणि अतुलने समाचार घेतलाय त्याचा आणि 6 धावा आपल्या संघासाठी मिळवून धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 38 या धावसंख्येवर. खूपच सुंदर असा शॉट. नक्कीच आता नवख्या क्रिकेटर जे आहेत, जे फलंदाजी करू इच्छितात त्या मंडळींनी ही बॅटिंग अभ्यासपूर्वक पाहणं गरजेचं आहे. जसे चेंडू होत आहे खेळून काढणं, जिथे संधी आहे त्या संधीचं सोनं करणं हे महत्वाचं आहे. प्रत्येक चेंडू टोलावणं. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न, परंतु पाठी जातोय. शेखर बॉलचा थ्रो करतोय. अक्षयच्या हातात बॉल लगेच आणि सिंगल धाव. मला वाटतंय की सर्वांनी ओळखलंय की मागे चौकार जातोय, त्यामुळे प्रत्येकाने मागे जी फिल्डिंग सेट केलेली आहे त्यांनी आपापले चांगले खेळाडू मागे. पाठी आपल्याला जसं पाहायला मिळालं तर पंचांनी मॅन्डेटरी आता पॉवर प्ले इथे डिक्लेअर केलेला आहे. 3 ओव्हरच्या षटकानंतर धावसंख्या झाली 39. आता आहे पॉवर प्लेचं षटक. दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न राहील जास्तीत जास्त धावा घेण्याचा या षटकामध्ये, परंतु गोलंदाजी मार्कवर आपण कोण पाहतोय? भरत जाधव. एक चांगलं नाव. समालोचन तर जितकं चांगलं करतात तितकीच चांगली त्यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. या आधीच्या त्यांच्या मॅचमध्ये त्यांनी 2 त्रिफळा देखील सर घेतलेल्या आहेत, त्यामुळे या मॅचमध्ये कशी गोलंदाजी राहिली आपल्याला बघायला मिळेल. अतुलची तितकी चांगली फलंदाजी
आणि तितकीच चांगली गोलंदाजी, एक चांगली एक मॅच आपल्याला बघायला मिळेल, चांगला वॉर बघायला भेटेल एका गोलंदाज आणि फलंदाजामध्ये. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये त्यांचा जो परफॉर्मन्स होता, ज्या पद्धतीने क्लीन बोल्ड काढले होते, यावेळी त्यांच्याकडनं अपेक्षा वाढलेल्या आहेत. याआधी तुम्ही सर सांगत होता की यष्टीरक्षकाच्या मागे जी फील्ड सजवलेली आहे, तर मला सांगायला आवडेल की जय 11 या संघातील विशाल गुंजाळकर नावाचा एक प्लेयर आहे, त्याने तो ट्रेंड सेट केला सर. तिथे एक चांगल्या पद्धतीने फील्ड सजवली आणि तो मोमेंटम आता कॅरी होत चाललाय असं म्हणायला हरकत नाहीये. समालोचनामध्ये तुमचे मित्र, तुमचे सहकारी असणं हे यासाठी चांगलं असतं की ते तुमची तारीफ करतात. पुढे पहिला चेंडू भरतचा सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, एक धाव. तसेच आपल्या या MPL साठी इथे उपस्थित राहिलेले सुभाष मोरे बापू आणि श्रियांश साळके यांचं इथे स्वागत आहे. आम्ही तुमचे आभार मानतो की तुम्ही आपली उपस्थिती दर्शवली. आणि सुंदर असा शॉट, बॅट खाली होता, बॉल दिला स्ट्रेटला, षटकार. DJ अक्षय खूप वेळ थांबला. बरं, याचा पुढचा टप्पा, चांगला टप्पा इथे अपील करताना एक चांगला एक एक चांगला बॉल तर एक बॉल समाचार घेताना, म्हणजे तेरी भी चूप और मेरी भी चूप. एक तेरी तो दुसरी मेरी या पद्धतीचा खेळ इथे पाहायला मिळताना पहिल्या चेंडूवरती फलंदाज तर दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज वरचढ होतानाचं चित्र इथे पाहायला मिळताना पुन्हा एकदा भरत बॉलिंग मार्क वरती पाहूया पुढचा टप्पा काय असणार आहे चित्र. चांगला असा चेंडू, मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे लक्ष राहील, परंतु हा चांगला चेंडू गतीने गतीने वेगवान गतीने टाकलेला हा चेंडू आणि अक्षय बीट होतोय त्या चेंडूवरती. जोरात मारण्याचा प्रयत्न आहे, दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न आहे की पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त रन करण्याचा. धावसंख्या झालेली आहे 46. पाहूयात या बॉलवर धावसंख्या वाढेल का तिथेच थांबेल. धावसंख्याला गती मिळणार आहे, एक धाव तर नक्कीच मिळते. मिसफिल्ड होते इकडे, बाउंड्री मिळणार का. इथे चांगला बॉल अडवलेला तर दिसत आहे, परंतु पंचांकडे देखील लक्ष राहील. तिकडे रनआउट होतोय, अतुलचा रनआउट. इकडे बॉलकडे दोघांचंही लक्ष, कॉलिंगकडे लक्ष नाहीये. आणि अतुल अर्ध्या पिचवर असताना अक्षय नॉन स्ट्राईक एंडला पोहोचला होता, याचा कॉलिंग अजिबात नव्हतं. परंतु इथे साठी ठरेल की इथे चौकार आहे का याच्यासाठी रिव्ह्यू घेतलाय. जर हा चौकार असेल तर अतुल मैदानात आपल्याला दिसेल. चेक करायचं आपल्याला. तर या क्रिकेटच्या खेळामध्ये कॉल्स किती महत्त्वाचे असतात विशाल. जेव्हा कॅच उडतात तेव्हा म्हणा किंवा मग रनिंग बिटवीन द विकेट, ह्या कॉल्सना किती महत्त्व आहे. खूप जास्त महत्व आहे सर, कारण की तुमचा समोरचा खेळाडू हा तुमच्यावर पूर्ण विश्वास देऊन असतो आणि तो तुमच्याकडे लक्ष असतं त्याचं की हा घेणार का मी घेणार. बाउंड्री नाहीये इथे, अतुलला परत जावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं मिसफिल्ड झाली होती, परंतु कव्हर कव्हर करा जे म्हणतात ते चांगलं कव्हरिंग आपल्याला इथे पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळे ही विकेट भेटतीये. एक मातब्बर खेळाडू अतुल परत जाताना आपल्याला दिसतोय. खूप चांगली बॅटिंग त्याची चालू होती. बॅटिंगच्या याच्यामध्ये तो आउट नाही होऊ शकला, परंतु रनआउट मात्र होऊ शकला. तुम्ही कशाही पद्धतीने आउट होऊन बाहेर जाऊ शकता सर. फील्डमध्ये संपूर्ण समर्पण कशाला म्हणतात, तर या पद्धतीच्या खेळीला पहा, हाताने तो जर अडवायचा प्रयत्न केला असता तर तो अडलाच नसता. त्यामुळे क्रिकेटच्या खेळीवरती फुटबॉलची खेळी करून नक्कीच मेसी, छोटे छोटे रोनाल्डोज आपल्याला इकडे पाहायला मिळाले. बॅट्समनचं नाव आम्हाला कळवण्यात यावं. सुंदर असा चेंडू आणि सुंदर असा पुढे मारले आणि आउट होणार का नाही. एक सुंदर धाव, एक चोरून धाव मिळाली आहे. बॅट्समनचं नाव आम्हाला कळवायचंय. सुमित.
नवीन फलंदाज मैदानावर सुमित पुढील ओव्हर घेऊन येत स्वतः ओनर रुद्र 11चे शशिकांत बोत्रे. त्यांच्याकडे देखील लक्ष राहील. लेफ्ट आर्म बॉलर नॅचरल इन स्विंग राहते आणि ते चांगलं कट करण्यासाठी पण ओळखलं जातात. त्यांची बॉलिंग आपल्यासाठी पाहण्यासारखी ठरेल. तसंच सुमित आणि अक्षयचा प्रयत्न असेल की या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 49 या धावसंख्येवर. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न राहील. हे षटक निर्णायक ठरेल. सामना कुठल्या बाजूला झुकेल हे आपल्याला या षटक संपल्यानंतर कळणारच आहे. लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. पहिला चेंडू सुमित साठी जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू उडला हवेत. कॅच होणार का? कॅच खाली येतो आणि सुंदर असा झेल सचिन याचा. पहिलीच विकेट मिळते पहिल्या बॉलवर. स्वागतम. तुमच्या येण्याने सर नक्कीच इथे एक वेगळी रौनक आली. पाहूया पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. अक्षय साठी पुढील चेंडू जोरात मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. तिन्ही चेंडू त्यांनी एकदम सुंदर टाकलेले आहेत. एकदम सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तरी शशी भाऊंकडून स्वतः जबाबदारी घेतली आहे त्यांनी. निर्णायक षटक आहे या सामन्यातलं. या षटकावर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आहे परंतु तितके चांगली गोलंदाजी. तर प्राध्यापक सुधीर सावंत यांचा देखील इथे वेलकम होत आहे. स्वागत सर. इथे त्यांचा देखील सत्कार हेमंत काळे सर यांच्या हस्ते केला जातोय. मान्यवरांचे यथोच्च सत्कार स्वागत. सत्कार चालू असताना आपल्याला एक सुंदर फटका अक्षयकडून पाहायला मिळाला आणि तो देऊन गेला चौकार. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 54 या धावसंख्येवर. अजूनही 2 चेंडू शेष या ओव्हरचे. शशी भाऊंचा पुढील चेंडू अक्षयाला चांगला ब्लॉक होल चेंडू. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न परंतु मारू शकले नाहीत. किती चपळाईने पळतात. किती चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते परंतु 2 धावा रोखू शकलेले नाहीयेत. पण तितकं सर काय म्हणाल तुम्ही या वयामध्ये ज्या पद्धतीने त्यांचं समर्पण आहे क्रिकेटसाठी. इतके चांगली गोलंदाजी चालू आहे तितका स्वतःच्या बॉलिंग वरती फॉलो थ्रू नंतर जाऊन फिल्डिंग करणं. पहिल्यांदा तर सर्व प्रेक्षकांना जोरात टाळ्या होऊन जाऊ द्यात. संपूर्ण समर्पण कशाला म्हणतात तर संपूर्ण समर्पण शशिकांत भाऊंच्या परफॉर्मन्सला म्हणतात. शेवटचा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. अक्षयला भेटलंय चॉकलेट आणि त्याने दिला षटका. जी लग जाए रहा जाए. डीजे तुम्ही सुरू होऊ शकता. डीजे
नक्कीच पुढच्या सामन्याचा टॉस का बॉस घेतील विनोद माने. तर हा टॉस आपण पाहणार आहोत. दोडमुनी सरांच्या हस्ते हा टॉस करण्यात येणार आहे. दोन्ही कॅप्टन्स आपल्या सोबत आहेत. अतिशय चुरशीची ही लढाई पाहायला मिळणार आहे. दोघांसाठी तितक्याच महत्त्वाचा हा सामना आणि दोन्ही कप्तानांना विनंती असेल या साईडला आपण उभं राहायचं आहे. सर कॉल कोण घेणार आहे? तर कॉल असेल 50+ वॉरियर्सचा. सर टॉस करायचा आहे. छापा आणि येतोय काटा. टॉस जिंकते सन्नी स्पोर्ट्स. तर नितीन दादा काय ठरवले तुम्ही, काय करणार आहात? आम्ही प्रथम गोलंदाजी करू. गोलंदाजी करण्याचा निर्णय या पिचवर तुम्ही म्हणजे कशामुळे घेता, काय तुमची रणनीती असेल? रणनीती हेच आहे की टार्गेट कमीत कमी ठेवायचा आणि तो चेस करण्याचा प्रयत्न करू. कारण आमच्याकडे नवीन टीम आहे, नवीन लहान लहान पोरं आहेत, त्यांना घेऊन खेळायचं आहे. तर काल ठीक आहे बॅटिंग घेतली, बॅटिंग नाही होत आहे, नाही झाली पाहिजे काल, आज होईल 100%. आणि आपण थोडं ॲडव्हान्टेज घ्यायचा प्रयत्न करतो आहे. आता फ्लड लाईट्स आत्ताच लागलेत, स्टार्टिंगला बॉल थोडा कमी ट्रॅव्हल होईल, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तरुण खेळाडूंना तुम्ही प्रेरणा द्यायची आहे, त्यांना देखील तयार करायचं आहे. आणि किती रनांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 50 ते 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच सर. 50+ वॉरियर्स तुमचा निर्णय काय असता जर तुम्ही टॉस जिंकला असता? आम्हाला बॅटिंगच करायची होती. नक्कीच ज्याला जे हवंय ते त्याला मिळालंय. आणि तुम्ही किती धावा करण्याचा प्रयत्न कराल? पॉवर प्लेचा कसा वापर कराल सर? टार्गेट 70+ राहील. नक्कीच 70+ टार्गेट. आणि तुम्हा दोघां संघांना देखील अभिनंदन तुमच्या दोघां संघांचं आणि तुम्हाला ऑल द बेस्ट सर. तुम्ही काय म्हणाले या आयोजनाबद्दल आणि ह्या सर्व जे तुम्ही पाहताय आता या आपल्या पाटण तालुक्यामध्ये हे पहिल्यांदाच डे नाईट जी स्पर्धा होते त्याच्याबद्दल सर तुमचं काय मत आहे? 2 शब्द तुमचे. रोटरी क्लब ऑफ मलकापूर अध्यक्ष या नात्यानं मी चंद्रशेखर दोडमणी, मी तळमवल्याचाच आहे. आणि या तळमवल्या हायस्कूलमध्ये आम्ही ज्यावेळी 10वीला होतो त्यावेळी उत्कृष्ट क्रिकेट खेळलेलं आहे. आणि या भागात अशा पद्धतीनं क्रिकेट स्पर्धेचं भव्य आयोजन केलेलं आहे. ते संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि रोटरी क्लबच्या वतीनं मला जर अगोदर काय कल्पना असते एखादं बक्षीससुद्धा आम्ही लावलं असतं तर नक्की पुढच्या वर्षी, जरी मी पुढच्या वर्षी अध्यक्ष नसलो तरी मी सदस्य असणार आहे, त्यावेळी तुम्हाला नक्कीच. आणि यावेळी मी रोटरी क्लबच्या वतीनं तुमच्या या संयोजकांना 1001 रुपये मदत देऊ इच्छितो. थँक्यू. आणि छानपैकी स्पर्धाचं आयोजन केलेलं आहे. सर्वांना धन्यवाद. आमचे मित्र हेमंत काळे सर, सातारला असताना बऱ्याच दिवसातून आज भेट झाली. शिवाजीराव पाचूक त्यांच्या निरोपामुळं मी इथं बघायला आलो काय, त्यामुळं. आणि अतिशय आनंद वाटतोय मला की एक ग्रामीण भागात इतकी भव्य लाईटिंग, इतकं सगळं शूटिंग हे ते पाहून आनंद होतोय मनाला. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच सर. तुमच्या जिंदादिलीसाठी तुमचं सहर्ष स्वागत सर. चंद्रशेखर दोडमानी सर, प्रेसिडेंट 2024-25 रोटरी क्लब ऑफ मलकापूर, रिटायर्ड रजिस्टर विवेकानंद कॉलेज कोल्हापूर. तुमच्या जिंदादिलीसाठी, तुमच्या या शब्दांसाठी आणि तुमच्या या सहकार्यासाठी नक्कीच तुमचं स्वागत. चला वळूयात आता सामन्याकडे, सामन्याचं चित्र पाहूयात. धन्यवाद सर. तुमचं जे प्रोत्साहन आहे आम्हाला ते अनमोल आहे आणि तुमची जी मदत राहील पुढच्या वर्षी आणि यावर्षी देखील त्यासाठी तुमचे हार्दिक आभार मनापासून सर्व कमिटीकडून आणि या MPL 2025च्या सर्व खेळाडूंकडून. असंच आपलं प्रोत्साहन आमच्यासाठी राहो. तर तुमचा पहिला आशीर्वाद चेंडू आमच्यावर राहो. इथे डॉट निघालेला आहे. 29 चेंडूवरती 63 धावाची आवश्यकता असणार आहे असं हे समीकरणचा या सामन्याचं. स्ट्रायकर एंडवरती अक्षय बोत्रे, AB लकी. पाहूया पहिला चेंडू. फाईन लेगच्या दिशेने षटकार. काय सुंदर फ्लिक होता. जितक्या जोरात बॉल टाकला तितक्या जोरात बॉल बाहेर गेलाय विजय सर. DJ अद्वैत, तुम्हाला संधी आहे वातावरण करायची. DJ अद्वैत. सुरुवात बघा. सुरुवातीला त्याने पहिला चेंडू टाकला, डॉट आला, त्यानंतर मात्र एक जोरात फटका बसला. आता 6 धावा.
ए बी लकी याचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढला असेल या मोठ्या फटक्यानंतर. आता मात्र अतुलला टप्पा बदलावा लागेल, रणनीती आठावी लागेल. ए बी लकीला जागीच थांबवायचं कसं हे मनात ठरवावं लागेल. अतुल वर्सेस अक्षय. चांगला एक चेंडू टोलायला 1 रन पूर्ण आणि मला वाटतं एका धावेवरती ते संतुष्टी मानावी लागणार आहे. 3 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोचते 7च्या घरात. मागील मॅच पासून जर सर पाहिलं तर आपण तर अक्षय एक चांगला सेन्सिबल खेळ करतोय, कारण 6 आल्यानंतर त्याने नंतर परत एकदा 6 वर जाण्याचा प्रयत्न नाही केला, तर त्याने सिंगल घेऊन नॉन स्ट्राईक एंडला गेलाय. चांगली धावसंख्या चालू ठेवली आहे त्याने गती चालू ठेवली. पुढील चेंडू अतुलचा. भरत जाधव यांच्यासाठी फिरवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. सुंदर अशी गोलंदाजी. ही गोलंदाजी आणि फलंदाजी पहिली ओव्हर जी आहे ती सर फलंदाज गोलंदाज यांच्यामधली त्यांच्या अनुभवाची असणार आहे. इथे एक तेरी तो एक मेरी, एक गोलंदाजाची तर एक फलंदाजाची असं चित्र. अतुल सामना करेल. बरं, चांगला चेंडू, चांगला टप्पा, यावेळी लाऊड अपील. दोन्ही बॅट्समनला माहिती आहे अतुल चांगली गोलंदाजी करतो, त्याच्या गोलंदाजीवर आपल्याला विकेट द्यायची नाहीये. तसाच प्रयत्न आपल्याला दिसतोय. लूज बॉल भेटला मगाशी, अक्षयने त्याचा समाचार घेतला, परंतु आता आपण पाहतोय चांगल्या चेंडूंना चांगला सन्मान देत आहेत दोन्हीही खेळाडू. आणि हे चांगलं इथे पहिल्यांदा म्हणजे MPLच्या ह्या 4थ्या पर्वामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतंय. सगळे अनुभवी खेळाडू होत चाललेत आणि एक सेन्सिबल क्रिकेट, एक डिफेन्सिव्ह अप्रोच. चांगला चेंडू आलाय, खेळून काढायचा आहे. अतुलेचा पुढचा चेंडू सामना करेल भरत. आडव्या हाताने खेळला चेंडू, कोणताही क्षेत्ररक्षक येणार नाहीये, जातोय चौकार. DJ अद्वैत. पोचते ती 11 या आकड्यावर. आपण बघितलं की आउटफील्ड किती कडक आहे. आउटफील्ड एकदम फास्ट आहे. तुम्ही 30 यार्डच्या वरून बॉल गेला, बॉल डायरेक्ट जातोय सीमारेषेच्या पार. मिसफील्ड झाली, बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. त्यामुळे बॉलवर येताना अचूक यावं लागतंय. चांगली फिल्डिंग इथे करावी लागणार आहे जर धावा रोखायच्या असतील तर. पुढील ओव्हर घेऊन येत आहेत तर पहिल्या षटकाच्या अखेरीस आता चित्र आहे 24 चेंडूंवरती 52 धावाची आवश्यकता असणार आहे. 24 52 52 24 हे समीकरण. नवीन गोलंदाज मयूर गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकिंग एंडवरती आहे ए बी लक्की. ए बी लक्की सर्व ग्राउंडचे कोपरे न्याहाळून पाहताना नक्की मला कुठल्या कोपऱ्यावरती टार्गेट करायचं आहे हे आपल्या डोक्यात फिक्स करताना पाहूयात आता मयूर. जोरात मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जात नाहीये. चांगला चेंडू, चांगला वेग होता चेंडूला. अक्षयने आपले प्लेयर्स मार्क केलेत आणि तिकडे त्याची फटकेबाजी करण्याची तयारी आहे. त्याने मार्किंग करून ठेवली आहे, पण तिथे जर गोलंदाजी झाली तर नक्कीच तो त्या चेंडूचा समाचार घेईल. परंतु पाहूयात गोलंदाज तितकाच सक्षम आहे. पहा, चांगला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने होता, त्याला चांगला प्लेट केलाय. पाहूयात जातोय का सीमारेषेजवळ. लक्ष राहिलं, अडवलेला दिसतोय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळेल. इकडून तिसरी रन घेण्याचा प्रयत्न, बराचसा प्रयत्न होता, परंतु अक्षयचं लक्ष नाहीये त्या कॉलकडे. घाई करतायत. भरत कॉल देतोय परत, पण त्याचा तो कॉल अक्षयने फेटाळून लावलेला आहे. मला वाटतंय अक्षयचा प्रॉपर कॉल होता, कारण जिथे 2 धावा आहे तिथे 31 जास्त धाव घेऊन रिस्क घेणं या वेळेला चुकीचं ठरेल. कारण जिथे दोन्ही बॅटर सेट आहेत त्यांनी मोठ्या फटक्यातून जितका स्कोअर येईल तितकंच ते चांगलं. विनोद माने यांना इथे निवेदन असेल, त्यांनी स्कोअरबोर्डवरती यायचं आहे. तुम्हाला शोधून शोधून आमचे डोळे थकले होते सर, तुम्ही आलात, आम्हाला आनंद झालाय. अक्षय यासाठी पुढील चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. वाईड चेंडू,
आउटसाइड द ऑफ साईड जी गोलंदाजी ठरली आहे त्या पद्धतीने गोलंदाजी करताना तिकडे वाईट टाकला तरी चालेल असं सांगितलं जातं आणि तिकडे तो चेंडू सर अक्षयचा जर बॅटमध्ये लागतोय आता तर तो तो तिकडे असलेल्या ओढ्यामध्येच गेला असता. नक्कीच आता सेट झालाय, तो टप्प्यात कार्यक्रम करण्याच्या वाट पाहतोय, मात्र टप्पा खेचण्याचा प्रयत्न करतो तो मयूर, पण टप्प्यात खेळ होतोय. बॅक टू बॅक 2 वाईड, 2 अवांतर धावांची ते वाढ होते. समीकरण बदलत चाललंय. स्कोअरबोर्ड जातोय 1/5 15 अर्थात 15 या आकड्यावरती. पुढचा चेंडू मयूर याचा सामना करेल अक्षय. सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह आणि पाहतोय आपण अतुल याची चांगली फिल्डिंग, अचूक फिल्डिंग. हा चौकार होता, रोखलाय त्याने आणि 2 धावांवरती मात्र समाधान मानावं लागतंय. भरत यांनी किती चपळाईने दुसरी रन पूर्ण केली आहे, तितकी चांगली फिल्डिंग. अतुल 2 धावा वाचवते स्वतःच्या संघासाठी. काय म्हणाल सर, अतुल इतक्या चपळाईने बॉलवर गेला आणि तो बॉल रोखला. या फील्डवर इतकं सोपं नाहीये ते सर. चिते की चाल अशा पद्धतीची खेळी अतुलकडून, पण इथे मात्र तुम्ही खेळपट्टीवरती पाहिला असाल चांगली स्पोर्ट्समॅनशिप इथे पाहिली आहे. बरंचशा हातातून बॅट सटकली आहे. सुंदर असा शॉट हवेतून जातोय बाहेर. अतुल बघत राहतोय बॉलला, त्याच्यावरून तो जातोय चेंडू आणि ज्या थँक्यू. थँक्यू डीजे. आता मात्र अक्षय सेट होत आहे आणि तितकाच तो जास्त घातक होत चाललाय. जसं जसं तुम्ही सेट होता ना तसं तुम्हाला खेळपट्टी अजून जास्त सपोर्ट करते असं मला वाटतं आणि तो सपोर्ट घेऊन अक्षय पुढचा चेंडू टोलावताना. नक्कीच पुढील चेंडू अक्षयसाठी आणि पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने षटकार पाहायला मिळेल का? नक्कीच. जर तुम्ही चांगला बॉल टाकणार नाही तर त्याचा समाचार अशाच पद्धतीने घेतला जाईल आणि अतिशय संयमी खेळी करताना आपल्याला अक्षय पाहायला मिळतोय. तो प्रत्येक बॉलवर जात नाहीये तर चुकीच्या चेंडूचा तो समाचार घेतोय. त्याला माहिती आहे मला थांबणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू मयूर याचा. एक चांगलं कॉलिंग, 1 रन इथे मिळालेली आहे. लक्ष इथे अंपायरकडे असणार आहे. अंपायरने नाटकोन त्रिकोण दाखवलाय, अर्थात नो बॉलचा कॉल आलेला आहे अंपायर याकडून. No+1 अर्थात आता फ्री हिटची संधी असणार आहे सर. नक्कीच फ्री हिटची संधी आणि इथे दोन्ही फलंदाजांमध्ये थोडंसं कॉलिंगचं पण थोडासा गोंधळ पाहायला मिळतोय आपल्याला. आतापर्यंत स्कोअरबोर्ड जातोय 31 वर 31. चांगला आकडा आतापर्यंत गाठलेला आहे आणि आता ही फ्री हिटची संधी भरत याच्याकडे आलेली आहे. मयूर याचा पुढचा चेंडू. भरत याने टोलावलेला चेंडू जातोय सीमारेखेच्या पार, येतोय दणदणीत षटकार. डीजे अद्वैत. समालोचक श्रीकांत साबळे सर इथे गोलंदाजी करताना जितका अचूक त्यांचं समालोचन असतं तितकीच अचूक त्यांना गोलंदाजी करावी लागेल. जितक्या फास्ट ते समालोचन करतात जेव्हा षटकार जातो तितक्यात फास्ट किंवा चलाखीने गेंदबाजी त्यांना करावी लागेल. इथे ते समालोचन करत असताना त्यांना माहिती आहे की कुठे गोलंदाजी केली पाहिजे, तशाच पद्धतीने गोलंदाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. परंतु समोर दोन्ही फलंदाज
अनुभवी आणि मातब्बर अक्षय तर सेट होऊन बसलाय. तो कसा समाचार घेणार आहे, काय करणार आहे आणि चांगली संयमी खेळी करतोय अक्षय. तर श्रीकांत ज्याने आतापर्यंत आपल्या शब्दाच्या तलवारीतून इथे धार प्रत्येक श्रोत्यासाठीच्या कानावरती दिली, आता ती चेंडूच्या माध्यमातून देतोय. पहिला चेंडू चांगला टप्पा, मात्र या चेंडूवरती एक धाव काढण्यामध्ये फलंदाजाला यश आलेलं आहे. श्रीकांत जसं आपल्या समालोचनामध्ये शब्दाने नाचवतात तसं गोलंदाजीने इथे आपल्याला नाचवताना पाहायला मिळतील. फलंदाजांना एक धावेवर संतुष्ट मानावं लागते. आता दोन्ही समालोचकांमध्ये होणार हा सामना. एक आहे फलंदाज तर दुसरा आहे गोलंदाज. कोणत्या समालोचकाचा होणार विजय? सामन्यातला सामना श्रीकांत वर्सेस भरत. अपील केली आहे. यावेळी भरत. मात्र हाताचा पंखा अवांतर धाव म्हणजेच वाईट बॉल. अपील फेटाळून लावलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. कोणीही पंचांवर दबाव आणणार नाहीये याची दक्षता घ्यायची. पाहूया पुढचा चेंडू. श्रीकांत याचा सामना करेल भरत. 17 धावांवरती 17 चेंडूवरती आता 24 धावांची आवश्यकता असणार आहे. ऑफ साईडला टोळावून काढला चेंडू. मागे एक क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव काढलेली आहे. दुसऱ्याचं कॉलिंग मात्र ते फेटाळून लावलेलं आहे. एका धावेवरती संतुष्टी मानावी लागणार आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग. AB लकी याने आता आपल्या खांद्यावरती तो भार घ्यायचं ठरवलंय. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांना थांबवण्यात यश येते. ते श्रीकांत यांना 40 धावा इथे आपल्याला बोर्डवर पाहायला मिळत आहेत. 16 चेंडू 23 धावांची गरज. पुढील चेंडू श्रीकांत याचा अक्षयसाठी जोरात मारण्याचा प्रयत्न. त्याच्या वरून जातोय तो बॉल. सुंदर अशी गोलंदाजी, परंतु पाठी जाणार का, चौकार का, अडवणार बॉल दीपक, आणि हा जातोय चौकार. याचसाठी सर मगाशी म्हटलं होतं मागे तुमचे जे प्लेयर आहेत ते तुमचे की प्लेयर्स पाहिजे. त्याच्यामधला एक प्लेयर तिकडे पाहिजे जो तो बॉल अडवू शकतो, आणि हा वाईडचा इशारा. स्वर चेंडू आणि चौकार. 5 धावा मिळत आहेत तिथे. रिव्ह्यू वाईड साठी रिव्ह्यू घेतला जातोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते इकडे श्रीकांत कडून, आणि दोन्ही फलंदाजांना थांबवण्यात त्याला यश येत आहे. इथे चौकार मात्र मिळालाय, परंतु तो काही फलंदाजीमुळे नाही तर त्यांच्या गोलंदाजीमध्ये असलेल्या धारेमुळे तो बॉल आउटफील्डमध्ये न थांबता जातोय सीमारेषेच्या बाहेर. मागे जे रन मिळणार आहेत आपल्याला ते फ्री रन्स आहेत, त्याच्यामुळे तिकडे देखील तुमचे चांगले फिल्डर्स, चांगले क्षेत्ररक्षक 1-2 तिकडचं देखील मार्किंग करून ठेवलं पाहिजे. गोल ग्राउंड आहे, सगळ्या बाजूला चौकार आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी क्षेत्ररक्षक असणं गरज नाही. हा वाईड चेंडू आहे. थर्ड अंपायरांचा निर्णय. हा वाईड बॉल, आणि धावसंख्या 5 फुकट मैदानी धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती 45 या धावा, 45 या आकड्यावर. 16 चेंडू आणि 18 धावांची गरज. चांगलं समीकरण, तितकी चांगली गोलंदाजी. अक्षय काय करणार या चेंडूवर? अक्षय चांगली संयमी खेळी करतोय. वाईड बॉलला सोडतोय, अजिबात त्याची बॅट त्या दिशेला जातही नाहीये. खूप संयमी खेळी करताना अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मिळाली आहे. जोरात मारणारा चेंडू, सुंदर शॉट, भेटला आणि गेलाय सीमा रेषा पार. त्याचा विश्वास आहे स्वतःवर. DJ त्याने षटकार मारला, तो डँगच होता. अक्षय याच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार, आणि धाव संख्या जाऊन पोहोचते आहे ती 52 या आकड्यावर. 15 बॉल 11 धावांची गरज. चांगल्या चेंडूंना सन्मान आणि खराब चेंडूंना सीमारेषे बाहेर, हे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय सर. 15 चेंडू 11 धावा.
11 धावा 15 चेंडू. समीकरण दिसतंय तसं सोपं, पण विचार केला, सत्यात उतरवलं तर ते अवघड देखील होऊ शकतं. कारण खेळ आहे क्रिकेटचा. इथे प्रत्येक चेंडूवरती रंगचा बेरंग होऊ शकतो. बेरंग चित्रामध्ये रंग भरवण्याचा इथे दमखाई दाखवू शकतो. आणि तीच दमकम इथे या सामन्यामध्ये पाहताना आपण 14 चेंडूवरती 9 धावाची आवश्यकता. आता मात्र एक चांगलं मॅजिक होतंय का? चांगला षटकार बॅट खालचा बॉल पाठवलाय सीमारेषे बाहेर लाईट शववरून. डीजे अद्वैत. डीजे अजूनही 3 धावांची गरज. मैदानात चमकतोय लाईट पेक्षा जास्त तो अक्षय. श्रीकांत यांचा पुढील चेंडू स्लोवर चेंडू आणि फिरवला होता, परंतु स्लोवर असल्यामुळे ते काही जास्त लांब जाऊ शकला नाहीये. 1 धाव मात्र मिळते ती अक्षयला. अक्षयचे वैयक्तिक 40 धावा इथे आपल्याला पाहायला मिळते. संघाला गरज आहे 63 धावांची आणि अक्षय खेळतोय 40 या आकड्यावर. पहा काय चांगली खेळी करतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा. एकही विकेट नाहीये. दोन्ही खेळाडू संयमी खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकमेकांना घेऊन खेळणं जे म्हणतात घेऊन खेळतायत, बोलतायत मैदानावर जाऊन एकमेकांना बोलतायत, चुकले तरी समजवतायत. हेच करायचंय आपल्याला मॅचमध्ये. स्वतःच्या अंगावर जबाबदारी घेऊन काय खेळणं असतं हे अक्षय आणि भरत यांनी आपल्याला दाखवून दिलंय. सर काय म्हणाल? 63 धावांची गरज आहे. 40 या आकड्यावर अक्षय स्वतः खेळतोय. क्रिकेट हा खेळ आहे ना, हा टीम खेळ आहे. टीम बॉन्डिंग वरती बघा ना, अक्षय खेळतोय, त्याला साथ देतोय भरत. परत पुढचा चेंडू पाहतोय आपण. चांगला असा चेंडू टोलावून काढलेला ऑफ साईडला आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. आता मात्र 12 चेंडूमध्ये 2 धावा असं चित्र. मला अक्षयचं कौतुक करावं असं वाटतं की तो ग्लोरी शॉटसाठी नाही गेलाय. त्याने चांगला एक फ्लिक करून तिथून 1 धाव चोरून घेतली आहे. त्याला पण माहिती आहे मला शेवटपर्यंत. कृष्णत पाचुपते स्वतः संघ मालक साई स्पोर्ट्सचे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू त्यांचा भरतने पुढे येऊन तडकावलाय. चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने जातोय. षटकार आणि हा विजयी षटकार होता भरत यांच्या बॅटमधून आलेला. आणि चांगलं कौतुक करावं लागेल रुद्र 11 या संघाला. भरत आणि अक्षयचं त्यांच्या चांगल्या फलंदाजीसाठी. डीजे रोहित रिमिक्स